पण आज ही वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे, अशा घटना थांबल्या पाहिजेत या हेतून तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघातली लोक हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित होती आणि त्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध तर केलेलाच आहे, पण अशा पद्धतीची कुठलीही घटना या पुढच्या काळात या मतदारसंघातली सर्वसामान्य स्वाभिमानी जनता खपवून घेणार नाही हे या गर्दीनं दाखवून दिलेलं आहे। आता त्यांनी घरात जाऊन एका व्यक्तीला, सर्वसामान्य माणसाला, पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांच्या आईंना ढकलण्यात आलं आणि आता ते खालच्या पातळीवरती बोलतायत, हे मला ऐकताना नवल वाटतंय। खरं तर एक गोष्ट अशी आहे की आज ते आम्हाला म्हणतायत, मुळात आम्हाला खोटा गुन्हा दाखल करायचा असता, जे घडलेलं आहे ते आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आणि त्याच पद्धतीचा फिर्याद देण्याचा प्रयत्न केला। अयाजभाई आज इथे उभे आहेत, अयाजभाईंना ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस त्यांची आई सकाळी सकाळी घरात तिथंच होती, त्यामध्ये आल्या तर त्यांना ढकलण्यात आलं। आता ज्या पद्धतीचे खोटे गुन्हे त्यांनी दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्ही जर खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केले असते तर बरेच पर्याय आमच्या समोर होते, पण कुठल्याही पद्धतीनं माता भगिनींना समाजाच्या पुढे असं उघड्यावरती पाडणं योग्य नसतं। किंबहुना खोटं आम्हाला दाखवायची गरज नव्हती, खोटं दाखल करायची गरज नव्हती, म्हणून ज्या पद्धतीनं प्रकार घडलेला आहे त्याच पद्धतीनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच पद्धतीनं आम्ही फिर्याद दिली होती। त्यामुळं खोटं आम्ही बोलतोय का खोटं ते बोलतायत, खरं तर अखंड शहरामध्ये ते कुठं त्यांचे कार्यकर्ते आणि कुठं त्यांचे प्रमुख पदाधिकारी अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी माणूस मिळतोय का बघायला फिरत होते, हे काही वेळानंतर पुराव्यानिशी मी सादर करणार आहे। त्यामुळं अशा खोट्या पद्धतीनं कुठल्या तरी समाजाला त्या ठिकाणी मध्ये घेऊन स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जर ते करत असतील तर त्यांचं दीर्घकालीन राजकारणाचे ते अपयश आहे असं म्हणलं पाहिजे। आणि अखंड शहरामध्ये त्यांना एकही माणूस न मिळाल्यामुळे शेवटचा पर्याय त्यांना स्वतःचा पीएला मध्ये घालून त्या पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करावा लागला। त्यांनी काल रात्री असा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती तलवार घेऊन अयाज मुल्ला आले घरामध्ये आणि त्यांचा मुलगा आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना 2 कानाखाली मारले आणि त्यामध्ये गैर काय असं ते म्हणतात। आता एखाद्याच्या घरामध्ये जाऊन कानाखाली मारणं त्यात त्यांना जर गैर वाटत नसेल तर त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाच्या बाबतीत मला फार आकर्षण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। किंबहुना सकाळी 7ला अयाजभाई घरात तलवार घेऊन का बसले असतील असा प्रश्न सुद्धा मला पडला। अयाजभाई काही किल्ला राखायला बसले होते का? अयाजभाई घरामध्ये बसले होते, त्यांची मुलं झोपली होती। फिर्याद देताना आम्ही संपूर्ण प्रकार त्या फिर्यादीमध्ये त्या पद्धतीने दिलेला आहे आणि त्यांची सुद्धा सुरुवातीला ज्या बाईट आलेल्या आहेत त्यामध्ये ते सांगतायत की आम्ही घरामध्ये जाब विचारण्यासाठी गेलो असता माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना 2 कानाखाली मारल्या, त्यांच्या अंगावरती गेले। त्यामध्ये त्यांनी कुठेही तलवारीचा उल्लेख केला नव्हता किंवा कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केला नव्हता। मग या पद्धतीच्या नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला प्रेसवाले ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेस प्रत्येक वेळेला नवी बातमी, नवी माहिती त्यांच्याकडून मिळते आणि काल रात्री उशिरापर्यंत ते काही वकिलांचे, काही लोकांचे सल्ले घेत होते की कशा पद्धतीनं समोरच्या लोकांना अडचणीत आणता येईल, समोरच्या कुटुंबाला अडचणीत आणता येईल। आम्हाला जर खोटं दाखल करायचं असतं तर त्यांच्या घरातल्या सगळ्या महिलांना आम्ही एकत्र करून काहीतरी खोटं दाखल करू शकलो असतो, पण त्या पद्धतीचे संस्कार आमच्यावरती झालेले नाहीत। किंबहुना कायद्याचा विपर्यास आणि कायद्याचा गैरवापर करू नये अशा पद्धतीची शिकवण आम्हाला सर्वांना मिळालेली आणि त्या पद्धतीने आम्ही वागतोय। त्यामुळे खालच्या पातळीचं राजकारण किंवा आपण फार भोळा असल्याचा जर ते दाखवायचा प्रयत्न करत असतील तर आपला 40 वर्षाचा इतिहास या मतदारसंघाला माहिती आहे। हा प्रयोग कुठल्या तरी नवीन मतदारसंघामध्ये जाऊन केला तर कदाचित लोकांना पटू शकतं, पण पिढ्यानपिढ्या मारामाऱ्या, पिढ्यानपिढ्या दमदाटी या व्यतिरिक्त तुम्ही लोकांना काही केलं नाही, त्यामुळे आता लोकांना असं खोटं बोललेलं पटत असेल असं मला वाटत नाही। नक्कीच ते येणाऱ्या विधानसभेसाठी आतापर्यंतची त्यांची पद्धत आहे की निवडणुकीच्या 6 महिने आधी फिरायचं, लोकांना दमदाटी करायची, दहशत माजवायची, जी काही मतपत्रामध्ये पडतील ती मतं पाडून घ्यायची आणि पुन्हा 4.5 वर्ष लोकांना दिसायचं नाही। पुन्हा 4.5 वर्षामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रॉपर्टी घ्यायच्या, डेड असेट्स मध्ये इंटरेस्ट दाखवायचा, अशा पद्धतीच्या गोष्टी ते करत असतात। हे आणि असं असताना आज हे विधानसभेसाठी कुठल्या थराला जातील हे आम्हाला सर्वांना सुद्धा बघायचं आहे। पण मी आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमातून तासगाव कोटे मंकाळ मधल्या सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो, आश्वस्त करू इच्छितो की आपल्या संरक्षणासाठी आम्ही सुद्धा उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये
कुठल्या सर्वसामान्य घटकाला जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. कायद्याच्या मार्गाने ही गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढा संदेश मला त्यांना द्यायचा आहे.